महत्त्वाच्या बातमीनं आणि मुंबईकरांसाठी तर आवर्जून ही महत्त्वाची बातमी आहे, कारण मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी 2 जून पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर सगळ्यात मोठा ब्लॉक घेतला जातोय। 3 दिवसांच्या या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलेलं आहे। दुसरीकडे मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील 956 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता मुंबईकरांना आत्तापासून वीकेंड प्लॅन करावा लागणार आहे। रेल्वेने प्रवास शक्यतो टाळा, कारण 956 लोकल मुंबईमधल्या मध्य रेल्वेवरच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर मध्य रेल्वेवरच्या 63 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे 956 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। यावर आपण एक नजर टाकणार आहोत। शुक्रवारी 4 एक्सप्रेस 187 लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत। 3 दिवसाचा हा महामेगा ब्लॉक आहे। तर शनिवारी 4 एक्सप्रेस 187 लोकल रद्द झालेल्या आहेत आणि रविवारी 31 एक्सप्रेस 235 लोकल रद्द करण्यात आल्या। तर कंपन्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम द्यावं असं रेल्वेने आवाहन केलेलं आहे। वीकेंडला गरज नसेल तर प्रवास करू नका, कारण 3 दिवसांचा महामेगा ब्लॉक मुंबईमध्ये आपल्याला रेल्वे प्रवासाचा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे रेल्वेने प्रवास टाळा। सीएसएमटी वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11चा विस्तार करण्यात येतोय। 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी हा प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जातोय। त्याचबरोबर ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6चं रुंदीकरण करण्यात येत आहे। ठाणे स्थानकामधील क्षमता वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म रुंदीकरण या कामाला साधारणतः 6 महिने लागले असते, मात्र मॉड्युलर प्रीकास्ट ब्लॉक्स वापरून बांधकाम केवळ 2.5 दिवसांमध्ये हे पूर्ण होणार आहे। त्यामुळे मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा हा महामेगा ब्लॉक असणार आहे। तर ठाण्यामध्ये 63 तासांचा विशेष ब्लॉक आहे आणि ब्लॉक कालावधी सुरू होतोय गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून। म्हणजे आता हा मेगा ब्लॉक सुरू झालाय तो थेट रविवार दुपारपर्यंत असणार आहे। आणि दुसरा ब्लॉक आहे सीएसएमटी, इथे 36 तासांचा विशेष ब्लॉक आहे आणि या ब्लॉकचा कालावधी आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या म्हणजे आज मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून ते रविवार दुपार 12:30 वाजेपर्यंत। तर आपण पाहतोय मध्य रेल्वेवर आज हा महामेगा ब्लॉक सुरू झालेला आहे। रेल्वेने प्रवास करणं टाळा, शक्य नसल्यास या वीकेंडला घरीच बसा। रेल्वेवर सध्या या रेल्वे स्थानकांवर जिथं ब्लॉक आहे आणि जी महत्त्वाची रेल्वे स्थानक आहेत या रेल्वे स्थानकांवर काय सध्या स्थिती आहे हे पाहण्यासाठी आमचे प्रतिनिधी दादरला तुषार रुपनवर आहेत। सीएसएमटी मध्ये सुस्मिता भदाणे आहे आणि ठाण्यामध्ये अजित मांढरे आहे। तुम्हाला तिघांना गुड मॉर्निंग। सगळ्यात आधी तुषार, मी तुझ्याकडे येतेय। दादर हे सगळ्यात मध्यवर्ती ठिकाण आहे। ठाण्याहून लोकल दादरला थांबते, वेस्टर्नवरून येणारी लोकल दादरला थांबते आणि तिथून पुढे सीएसएमटी आणि चर्नी रोड या ठिकाणी जात असते। त्यामुळे दादरवर सध्या काय परिस्थिती पाहायला मिळते, कारण ठाण्यापासून मेगा ब्लॉक ऑलरेडी आता सुरू झालेला आहे। मनाली, तू जसं म्हणाली तसा मेगा ब्लॉक हा रात्री 12:30 वाजता सुरू झालेला आहे आणि मी सध्या दादरच्या मध्यवर्ती या भागामध्ये उभा आहे। सध्या मी दादरच्या ज्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे त्या प्लॅटफॉर्मवरती फास्ट वाहतूक असेल, स्लो वाहतूक असेल, किंबहुना ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या देखील गाड्या आपल्याला एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळतात। सध्या माझ्या उजव्या बाजूला जर पाहिलं असेल तर आता हावडा एक्सप्रेस आलेली आहे। त्याच प्लॅटफॉर्मवर येणारी या वेळेची मांडवी एक्सप्रेस जी आपल्या साधारणतः 7:30च्या सुमारास येते, ती मांडवी एक्सप्रेस साधारणतः 2 तास उशिरा असल्याची या ठिकाणी अनाउन्समेंट सुरू आहे। त्याचप्रमाणे माझ्या उजव्या बाजूला जर पाहत असाल तर फास्ट ट्रॅकची वाहतूक आहे। फास्ट ट्रॅकची वाहतूक देखील अद्यापही आपल्याला उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रवासी आपल्याला मोठ्या संख्येने अद्यापही या ठिकाणी
ट्रेन कधी येईल याची वाट पाहताना मिळत आहेत। आता सध्या जी इंडिकेटर लागलेलं आहे ती 8:08 बदलापूरची फास्ट रेल्वे दाखवते, मात्र अद्यापही फास्ट वाहतूक असेल किंवा स्लो वाहतूक असेल अद्यापही आपल्याला सुरळीत नसल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत स्लो ट्रॅकवरची वाहतूक असेल, फास्ट ट्रॅकवरची वाहतूक असेल किंवा ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या गाड्या मेगा ब्लॉकमुळे आपल्याला उशिराने या ठिकाणी धावताना पाहायला मिळतात आणि याचा मोठा फटका आपल्याला प्रवाशांवर देखील बसताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही बोलण्यासाठी काही प्रवासी देखील आहेत। दादा, आप कहाँ से ट्रैवल करते हो और आप ट्रेन कितने बजे की आपकी? थाना जा रहे हैं मैं। अच्छा, थाने के जा रहे हैं। कितने देर से रुके आप? आधा पौने 1 घंटा हो गया लगभग। ट्रेन आ रही है? बहुत गर्दी है इधर। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर अर्ध्या ते पाऊण तासांपासून प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे आहेत, मात्र अद्यापही ट्रेन आलेली नाही आहेत। आपण आणखी काही प्रवाशांशी बोलणार आहोत। तुम्ही नेमकं कुठे चाललेला आहात आणि ट्रेनची वाट किती वेळापासून पाहताय? मी आता चाललो ठाण्याला, ट्रेनची वाट पाहतोय कमीत कमी 25 मिनटं झालं तरी अजून ट्रेनचं काही पत्ता नाही आहे आणि त्यात गरमही खूप होतं आहे आणि खूप नाहीसं झालं आहे। असं स्लो ट्रेन पण नाही आहेत आणि फास्ट ट्रेन पण नाही आहेत, हा प्रॉब्लेम झाला आहे। तर या ठिकाणी म्हणाली एकीकडे उकाडा वाढला त्यामुळे प्रवाशांना या ठिकाणी गरम देखील मोठं होतं आहे। प्रवासी पाऊण तासांपासून प्लॅटफॉर्मवरती खोळंबून उभे आहेत, मात्र अद्याप ना कोणती अनाऊन्समेंट सुरू आहे ना ट्रेन वेळेत येईल ह्याची शाश्वती आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांचं आपण जर वेळापत्रक पाहिलं कोलमडलेलं आहे, मात्र जी मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते ती अर्थात रेल्वे लोकल, त्या लोकलच्या माध्यमातून प्रवासी आपल्याला चाकरमानी आपल्या कार्यालयामध्ये वेळेत पोहोचताना पाहायला मिळत असतात। मात्र कोणतीही पूर्वकल्पना न दिल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे। मी व्हिज्युअलच्या माध्यमातून दाखवू इच्छितो सर्व न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। तर आपण दादर स्थानकावरती हे दृश्य पाहत असाल की प्रवासी किती मोठ्या संख्येने खोळंबलेले आहेत। हा सर्व कामगार वर्ग आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। आप कब से ट्रेन की राह देख रहे हो और आप कहाँ जाना चाहते हो? कुर्ला, कांदिवली से कुर्ला जाने का। कितनी देर से ट्रेन की राह देख रहे हो? आधा घंटा हो गया, आधा पौना घंटा। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल हा कामगार वर्ग आहे, तो आपल्याला कुर्लामध्ये जाताना पाहायला मिळतोय, मात्र अद्यापही गेल्या अर्धा ते पाऊण तासांपासून त्यांची ट्रेन आलेली नाही आहे। त्यामुळे जो चाकरमानी कार्यालयामध्ये जात असतो, जो कामगार वर्ग जात असतो, त्या सर्वांचाच आज आपल्याला या मेगा ब्लॉकच्या निमित्ताने खोळंबा झालेला आहेत। ज्या लांब पल्ल्याच्या गाड्यात म्हणाली, ज्या गाड्या उशिरा येणार आहेत त्या गाड्यांची या अनाउन्समेंट गाड्या सुरू आहे। उशिरानं धावतात, काही एक्सप्रेस रद्द सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। तुषार, दिवसभरातनं तिथल्या सगळ्या अपडेट्स घेण्यासाठी तुमच्याकडे येत राहणार आहोत। तुर्तास मी थांबवते आणि आता थेट जाते CSMT ला। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सुद्धा आपल्यासोबत आहे। सुस्मिता, शुक्रवारी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून CSMTचा सुद्धा मेगा ब्लॉक सुरू होतोय आणि ठाण्यामध्ये ऑलरेडी हा मेगा ब्लॉक आता सुरू झालेला आहे, त्यामुळे CSMT वर सुद्धा 956 लोकल रद्द झाल्याचा परिणाम पाहायला मिळत असेल। नक्कीच आता सध्या आपण बघितलं तर बदलापूरवरनं फास्ट लोकल ही आलेली आहे आणि प्रवासी याच लोकलने प्रवास करून आलेले आहेत। काही लोक जे इथून प्रवास करतायत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात, थेट लोकलमध्ये जाऊयात, कारण आत्ता CSMT स्थानकातून ही लोकल निघालेली आहे। आपण बघतोय की खूप वेळ लोकांनी प्रतीक्षा केल्यानंतर ही लोकल मिळाली आहे। काय नेमकी परिस्थिती आहे, मेगा ब्लॉक होतोय त्याचा काय नेमका परिणाम तुम्हाला वाटतो होऊ शकतो, कशा पद्धतीचं चित्र आहे, तुम्हाला त्रास होईल का मेगा ब्लॉक होतोय त्याचा? इधर केरला दररोज प्रवास करता, आज ट्रेन लेट आहेत का, काय वाटतं चित्र आहे? आय डोंट नो। दररोज तेव्हा प्रवास करता काय चित्र असतं आणि आज कशी परिस्थिती आहे? जर विकासाच्या दृष्टीने हवं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला प्रवाशांना सॅक्रिफाईस करावं लागेल, कारण हे जे गव्हर्नमेंट करतं ते आपल्या प्रवाशांच्या चांगल्या गोष्टीसाठीच करतंय, तर आपल्याला दोन गोष्टी विकासाच्या दृष्टीने आपल्याला चांगलंच करावं लागेल। आपण बघतोय की अजूनही काही प्रवासी इथे आहेत, आपण काकांशी बोलूया। काका, काय सांगाल, दररोज प्रवास करतात, काल रात्री नाईट शिफ्टला गेलेल्या लोकांचे आज हाल होते? आज होणारच ना, कारण 63 तासाचा मेगा ब्लॉक हे पहिल्यांदा मला वाटतं घडलंय बऱ्याच दिवसानंतर, त्यामुळं आज हा त्रास सर्वांनाच होणार आहे। या आता तुम्ही कुठे प्रवास करणार आहात? रोजच्या गाड्यांचं शेड्यूल आणि आजचं शेड्यूल काय वेगळं वाटतंय? हा, या येणाऱ्या गाड्या पण लेट येतात, आता जाणाऱ्या पण लेट जातील कदाचित, त्याच्यामुळं घरी पोचायला उशीर होणारच आहे। आता इथून मी टिटवाळ्याला जाणार आहे।
साधारणपणे 2 तासाचा प्रवास असतो. आज किती वेळ लागेल सांगता येत नाही. जर आज ही परिस्थिती आहे तर उद्या आणि परवा काय स्थिती असेल? अजूनही बिकट परिस्थिती निर्माण होईल. घराबाहेर पडायला हवं की नको? नाही, माझ्या मते तरी घराबाहेर पडणं चुकीचंच होईल. नक्कीच आपण बघतोय की घराबाहेर पडताना विचार करावा लागेल असं म्हणतात लोक. ज्या पद्धतीची स्थिती सध्या आपण बघतोय या सगळ्या परिसरामध्ये आहे, पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही दररोज ट्रॅव्हल करतात का? काय परिस्थिती आहे? मेगा ब्लॉकमुळे किती मोठा परिणाम होणार आहे? अभी तो ऐसा कुछ है नहीं, अभी कुछ फेस किया नहीं है, तो अगर इन केस कुछ विल सी, ऐसा कुछ है नहीं. तुम्ही दररोज प्रवास करतात, एक्सक्यूज मी, काय परिस्थिती असते रोजची आणि आज मेगा ब्लॉकमुळे काय त्रास होणार आहे? मेगा ब्लॉकमध्ये असं काही त्रास नाही आहे. एवढा मोठा मेगा ब्लॉक, प्रवाशांचे हाल होतील असं वाटतं? हाल होणारच, पण काही प्रवासासाठी पण चांगलं आहे. आपण बघतोय की प्रवाशांचे हाल होत आहेत, त्यामुळेच प्रवासी जे आहेत या ठिकाणी जेव्हा प्रवास करतात, आता पण सध्या ही ट्रेन सुरू झालेली आहे, आपण बघितलं तर प्रवाशांना असं वाटतंय की आपण घरी कसं पोहोचणार. काही लोक आणखीन आपल्यासोबत आहेत. सर, दररोज प्रवास करत असतात, आजची परिस्थिती आणि उद्या परवा आणखीन 63 तासाचा मेगा ब्लॉक आहे, काय परिस्थिती असेल? खूप त्रास होणार आहे आम्हाला, कामावर येणं जाणाऱ्या लोकांना त्रास होणार आहे. तुम्ही कुठून प्रवास करतात रोज? मी आता दिव्याला चाललो. दिव्याला चाललात, पण ठाण्याच्या पुढे तर आजपासूनच 63 तासांचा ब्लॉक आहे. रेल्वेने सांगितलेल्या सूचना तुम्हाला मिळाल्या? नाही, रेल्वेने काहीतरी दुसरी पर्याय ठेवायला पाहिजे. अच्छा, एसटी किंवा बसेस या ठेवल्या पाहिजे, म्हणजे लोकांची गैरसोय होणार नाही. आता बेस्ट वगैरेच्या दिलेल्या आहे, तुम्हाला वाटतं बेस्ट वगैरे किंवा बसने जाणं परवडेल लोकांना आणि तेवढा वेळ? नाही, परवडणार तर नाहीच आहे. टाइम वेस्ट जाणार, येणारा लोक जो ड्युटीवर येणार तो येऊ शकत नाही. लोकांचे हाल होत आहेत. सध्या आपण CSMT स्थानकातनं निघालोय, आता ही ट्रेन चालली आहे बदलापूरच्या दिशेला. सर, काय सांगा? बदलापूरवरनं जे गाड्या येतात त्या टायमावर येत नाहीत. कुठली गाडी टायमिंगवर नसते. 1 तास 25 मिनिटाची रनिंग असतं फास्टला, ती 2 तास 2.25 तास लागतात. स्लो गाडीला 2 तास रनिंग आहे, ती 3 तास घेते. काय सूचना आहे तुमच्या? एवढं मेगाब्लॉक घेता, कामं करतात. आज पण कुठली कामं व्यवस्थित झालीत? ठीक आहे, आजचा मेगाब्लॉक सगळ्यांसाठी आहे, हा त्रास आम्हाला का कायमचा? रेग्युलर मध्ये आठवड्यात 1 दिवस तरी कुठली गाडी टायमावर आहे सांगावं रेल्वे प्रशासन. 63 तासांच्या ब्लॉकमुळे तुम्हाला काय त्रास जाणवतोय? तुम्ही जेव्हा आज घरी जाल, उद्या परत घराबाहेर पडण्याचा विचार कराल का? हे रोजच आहे, त्याच्यामुळे काय पर्याय नाही, जाणं येणंच आहे. हो, मध्य रेल्वे रोज मध्ये त्याला कोण रेडी, अशी परिस्थिती आहे. त्याला काही सांगून फायदा नाही. आपले हाल आपणच भोगायचे. फक्त तिकीट काढायचं, पास काढायचं आणि प्रवास करायचा, बस. लोकांच्या मनातला संताप आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तुम्ही दररोज प्रवास करतात, आज घरी जाताना तुम्हाला ट्रेनचं वेळापत्रक किंवा उद्या आणि परवाची स्थिती काय वाटते, कशी असेल? मतलब मैं हिंदी में कंफर्टेबल हूँ. आप क्या पूछना चाहते हैं? हिंदी में आपको क्या लगता है जो मेगा ब्लॉक अभी हो रहा है 63 आवर्स के लिए वो हो रहा है, कहीं पे जाके मुंबई की जो लाइफलाइन है ट्रेन, उस पर बहुत बड़ा इम्पैक्ट होगा, कैसे देखते हो? नेक्स्ट स्टेशन बायकला. आपण बघतोय की लोक तर आपण याच लोकलने बदलापूरच्या दिशेने ही लोकल आता निघालेली आहे. CSMT कडनं ऑफिसेसमध्ये लोक पोहोचत आहेत आणि जी परिस्थिती आहे ती येत्या काळामध्ये आणखी आपल्याला बिघडलेली पाहायला मिळू शकते, कारण वेळापत्रक हे संपूर्णपणे कोलमडलेलं आहे. निश्चितच सुस्मिता, आपण पाहतोय सुस्मिताला सध्या ती बदलापूर लोकलमध्ये आहे, जी CSMTहून आता निघालेली आहे. काल रात्री मध्यरात्रीपासून आता हा मेगा ब्लॉक ठाण्याहून सुरू झालेला आहे. CSMT स्थानकात सुद्धा हा मेगा ब्लॉक असणार आहे. तर सगळ्यात मोठा मेगा ब्लॉक असल्यामुळे मुंबईकरांचे, लोकलने प्रवास करणाऱ्यांचे मेगा हाल होणार आहेत. खरं तर आज शुक्रवार आहे. अनेक चाकरमानी जे आहेत, लाखो चाकरमानी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. अनेक जण कर्जत, बदलापूर, खोपोली, पुणे असे वेगवेगळ्या मार्गावरून येत असतात आणि ज्यांना ठाण्याहून CSMTला जायचं असतं. मात्र आज 956 लोकल रद्द करण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो रेल्वे सेवेवर दिसणार आहे आणि मुंबईकरांना, या रेल्वेच्या चाकरमान्यांना ह्याचा फटका बसताना पाहायला मिळेल. तर ठाण्याला जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, 956 लोकल रद्द आणि त्यात आता ठाण्यात सगळ्यात मोठा मेगा ब्लॉक आहे जो ऑलरेडी सुरू झालेला आहे. सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर काय परिस्थिती आहे? ठाणे रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म नंबर 5 आपण जर पाहिलं नेहमी, तर ही जी वेळ आहे सकाळी 8ची, इथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते.
काही प्रवासी ट्रेन पकडत असतात तर काही प्रवासी जे आहेत ते ट्रेनमधून उतरत असतात आणि हा सेंट्रल पडतो ठाणे रेल्वे स्थानक, त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी असते. पण आज तुला या प्लॅटफॉर्मवरती फक्त प्रवाशांची नाही तर जे कामगार आहेत त्यांची गर्दी दिसेल. मुळात हा जो ब्लॉक आहे तो कशाकरता घेण्यात आलेला आहे हे लोकांना कळणं गरजेचं आहे. रेल्वे स्थानक 5 आणि 6 यांची जे प्लॅटफॉर्म आहे ते प्लॅटफॉर्मची रुंदी जी आहे ती फार कमी आहे आणि त्यामुळे ज्यावेळी एखाद्या वेळी जेव्हा ट्रेन येते त्यावेळेस मग गर्दी जास्त होते आणि ट्रेनमधून म्हणजे जेव्हा लोकल येते तेव्हा अगदी प्लॅटफॉर्मला खेटून लोक उभे असतात आणि अपघात होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे ही गॅप जी आहे ती 3.9 मीटरने जी आहे ती वाढवली गेलेली आहे. म्हणजे जवळपास या प्लॅटफॉर्मची रुंदी जी आहे ती 3 मीटरने वाढणार आहे. याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. प्रवाशांना जास्त जागा मिळेल उभं राहायला आणि याच बरोबरीनं आपण जर रेल्वे स्थानकावरचे प्लॅटफॉर्म जर पाहिले तर ते प्लॅटफॉर्म खूपच अरुंद आहेत, तर त्यांना रुंद करण्याकरता जागा मिळेल. त्यामुळे ज्यावेळेस मुंबईला जाणारी किंवा मुंबईहून येणारी लोकल ट्रेन जी आहे ते एकाच वेळी येतात तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि लोकांची धक्काबुक्की होते, लोकांची गैरसोय होते. आणि हे सगळं टाळण्याकरता हा प्लॅटफॉर्मची रुंदी जी आहे ती वाढवली जाते. 60 तासांमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि प्लॅटफॉर्म नंबर 6 या 2 रेल्वे स्थानकांची रुंदी जी आहे ती वाढवली जाणार आहे. आणि सकाळपासून जे आहे त्या सर्व स्लो गाड्या ज्या आहेत, स्लो आणि फास्ट गाड्या ज्या आहेत त्या प्लॅटफॉर्म नंबर 6 ठाण्यातल्या तिथून चालवल्या जात होत्या. पण आता जी आपण अनाउन्समेंट ऐकतो त्यानुसार आता प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून या सगळ्या मुंबईला जाणाऱ्या ज्या स्लो गाड्या ज्या आहेत त्या सोडल्या जात आहेत. प्रवाशांची गर्दी रोज म्हणावी तितकी दिसत नाहीये, कारण का यांची अनाउन्समेंट किंवा लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल याची खबरदारी रेल्वेने घेतली होती आणि त्याचमुळे प्रवाशांची गर्दी जी आहे लोकलला ती तितकी दिसत नाहीये. मुंबईला जाणारा हा प्लॅटफॉर्म नंबर 6चा ट्रॅक आहे. इथं सकाळी उभं राहायला जागा होत नाही, पण आज तसं पाहायला गेलं तर प्रवाशांची गर्दी जी आहे ती त्या तुलनेमध्ये फारच कमी आहे आणि यामुळे हा संपूर्ण भाग जो आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि 6 आता 5 तर पूर्ण रिकामा केला गेलेलाच आहे, हळूहळू प्लॅटफॉर्म नंबर 6 पण रिकामा केला जाईल. मी इकडे दाखवू इच्छितो की आता प्लॅटफॉर्म जो आहे जो ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅक तो सरकवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. वरच्या ज्या ओव्हर वायर जे आहेत ते टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्याच पद्धतीने ट्रॅकची लेवलिंग जी आहे किंवा वॉटर लेवल असेल त्याचबरोबरीनं मेजरमेंट जे आहे ट्रॅकचं ते जे आहे ते मापण्याचं काम सुरू आहे. त्याकरता ज्या मशिनरी आहेत त्यांचा वापर केला जातोय आणि हे झाल्यानंतर तात्काळ प्लॅटफॉर्मचा इथला जो भाग आहे हा जो 3.9 मीटरचा भाग जो आहे याचं बांधकाम केलं जाईल आणि हा प्लॅटफॉर्म जो आहे तो वाढवला जाईल अशी माहिती दिली गेलेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून एक स्लो ट्रेन सुटते आणि नुकती आता प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती मुंबईला जाणारी एक फास्ट लोकल जी ती येते. आपण जाण्याचा प्रयत्न करूया. त्याला रोज जशी गर्दी होते आज तशी गर्दी दिसते का? हा आहे ना, गर्दी आहे. कल्याणला खूप गर्दी आहे. कल्याणला पण ट्रेनमध्ये आता ही ट्रेन येते, या ट्रेनमध्ये गर्दी दिसत नाही विशेष. लोकांना पहिलं सांगितलं होतं ना की असं होणार आहे, 63 तास असा म्हणजे मेगा ब्लॉक आहे, तर त्या हिशोबाने लोकांनी प्रिकॉशन घेतलंय. वर्क फ्रॉम होम सध्या चालू आहे. जे लोकांचं नॉर्मल बेसिक कामे जे म्हणजे आपण जे आहेत म्हणजे इमर्जन्सी ड्युटीमध्ये ते लोक आले. मी आपले व्हिडिओ प्रवीण शेट्टी यांना सांगू इच्छितो की आता बघा ही प्लॅटफॉर्म नंबर 6 वरची लोकल आहे, ही लोकल आलेली आहे. यावेळेस आपण इमॅजिन केलं तर इथं उभं राहायला जागा नसते, प्रचंड गर्दी असते. पण आता बघा रेल्वेच्या आतमध्ये देखील विशेष गर्दी नाहीये आणि प्लॅटफॉर्मवर देखील विशेष गर्दी नाहीये. लोकांनी कळच ही काळजी घेतलेली असं दिसतंय. मागचा इथला बघितला डब्बा किंवा हा डब्बा जरी बघितला पूर्ण डब्बा जो आहे तो आतमध्ये रिकामा असा दिसतोय. लोकांना चढण्यामध्ये काही त्रास होत नाहीये आणि पुढच्या 60 तासानंतर देखील लोकांना हाच अनुभव मिळणार आहे, कारण का ज्यावेळेस रेल्वे ट्रॅकची रुंदी वाढेल त्यावेळेस हा संपूर्ण जो उड्डाण पूल आहे त्याची देखील माफ करा जो पादचारी पूल आहे त्याचं जे रुंदी आहे ती देखील वाढवली जाईल. लोकांना ट्रॅकमध्ये उभं राहायला जागा मिळेल आणि प्लॅटफॉर्मवरती जी आहे ती कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती वाढेल आणि हे सर्व झाल्यानंतर याचा फायदा जो आहे तो प्रवाशांनाच होताना दिसणार आहे. आणि यामुळे आता प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती स्लो ट्रेन आलेली आहे. ट्रेनचं शेड्यूल जे आहे ते कोलमडलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे जवळपास 956 लोकल ट्रेन ज्या आहेत त्या रद्द केल्या गेलेल्या आहेत आणि यामुळे ट्रेनचं शेड्यूल संपूर्ण जे आहे ते कोलमडलेलं आहे. अर्थात टप्प्याटप्प्याने या रेल्वे गाड्या चालू जात आहेत. आता प्लॅटफॉर्म नंबर 4 जो आहे ठाण्याचा इथं पहिली लोकल जी आहे ती 7:30 सोडली गेली आणि दुसरी लोकल जी आहे त्याला 7:41 लावली गेलेली आहे. अगदी बरोबर. आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो रेल्वे सेवेवर झालेला पाहायला मिळतोय. सगळ्या रेल्वे स्थानकांवर सध्या रेल्वे प्रवाशांची गर्दी आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना
आवाहन करण्यात येतंय, जर गरज नसेल तर रेल्वेने प्रवास करू नका. वीकेंडला शक्यतो रेल्वे प्रवास टाळा, असं रेल्वे प्रशासनाचं आवाहन आहे. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी.